आता मी आमच्या इथं सुधा पाटलांची चाळ आहे ना, त्या चाळीमध्ये उभा आहे. मागच्या वर्षी पण हाच सेम व्हिडिओ केला होता. असं गावामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नाही हे आपल्याला माहीत आहे. प्रत्येक वेळी त्या ग्रामपंचायतीवर बॉम्ब मारून काही उपयोग होणार नाही, कारण तिथं आत्ता सरपंच निवडून आला आणि तो लगेच काय गटार खोदणार नाही. परंतु ह्या पाण्याचा, साठलेल्या पाण्याचं काय होतं माहिती आहे तुला? साठलेल्या पाण्यामध्ये मच्छर अंडी घालतात, डेंग्यूचे मच्छर, आणि डेंग्यूची पैदास होते आणि मग माणसं आजारी पडतात. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी यांच्या कर्मचाऱ्यांची, यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे गावात कुठे कुठे पाणी साचलं आहे बघायची. आपल्या पावसाळा सुरू झाला, आपल्या घरी येतात बरोबर आहे, टायर बेअरमध्ये टपातलं पाणी ओतून देतात. हे पाणी दिसत नाही यांना. त्यांनी जाऊन ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक, सरपंच यांच्याबरोबर बसून चर्चा करून हे सांडपाणी कशा प्रकारे काढता येईल, इथे डेंग्यूची पैदास कशी होणार नाही, नागरिकांचं आरोग्य कसं सुरक्षित राहील, याच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असते बरोबर आहे. पण त्याची जबाबदारी आहे का? कृपया करून मी प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगतो, तिथल्या कर्मचाऱ्याला सांगतो, तुम्ही जाऊन ग्रामपंचायतीमध्ये बसून ह्या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लावा. नाही तर इथं आजारी पडून एखादा दगावला तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो, डेंग्यूचे मच्छर ह्या परिसरात सापडले आणि एखादा याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार पूर्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी, तिथले कर्मचारी आणि संपूर्ण ग्रामपंचायत असेल.